महारक्तदान शिबिर आयोजित करण्यामागे फार मोठी पार्श्वभूमी आहे। ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजनं असं जाहीर केलं की रक्तदान कोणीतरी करणं गरजेचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की शिवसेना नेहमी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करते। त्याचाच एक भाग म्हणून महारक्तदान शिबिर हे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलं होतं। परंतु सिव्हिल हॉस्पिटलनं आम्हाला अशी सूचना केलेली आहे की यावेळी फक्त आम्ही 250 बॉटल घेतो आणि जी काय हजारभर बॉटलची नोंद झालेली आहे किंवा होणार आहे ते आम्ही टप्प्याटप्प्यानं रक्तदान करू। परंतु पुन्हा एकदा शिवसेनेनं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की आरोग्याच्या सुविधा असतील किंवा जनसामान्यांच्या अडचणी असतील याच्यासाठी शिवसेना ही धावून जाते आणि त्याचं आज प्रतिबिंब या संपूर्ण रत्नागिरीमध्ये उमटताना आपल्याला दिसतं। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष त्यांच्या पक्षामध्ये आम्हाला डोकावण्याची काय गरज आहे? आम्ही त्यांच्या पक्षामध्ये डोकवत नाही। रोज सकाळी उठून त्यांनी आमच्या पक्षामध्ये डोकावू नये आणि आमचं व्यवस्थित चाललं आहे। त्याची प्रचिती ही आहे की ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या तिथं आम्ही जिंकलो, पंचायत समितीच्या निवडणुका जिंकलो, नगरपालिकेच्या निवडणुका जिंकलो आणि शिवसेना ही फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही, ती समाजकारण पण करते। ते तुम्हाला ह्या सगळ्या माहोलवरून आज बघायला मिळालं असेल। तर याला दोन भेटले जर अनिल ठाकरेंना कार्याध्यक्ष केले कशात त्यांच्या संघटनेत फरक पडायचा आणि नाही पडायचा आमचा कुठं संबंध आला? पण आमच्यावर काही फरक पडत नाही। खरात प्रकरणामध्ये अनेक वेळा मी सांगितलं आहे की त्यांच्याबरोबर फोटो असणं याचा अर्थ खरातच्या नीच कृत्यामध्ये सामील असणं असं होत नाही। खरातवर सगळ्यात मोठी कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची शिवसेना म्हणून भूमिका आहे आणि याच्यामध्ये खरातसारखी प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण होऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी करावा ही देखील आमची भूमिका आहे। महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्याला मराठी आलंच पाहिजे ना। मी आज राज्याचा उद्योगमंत्री आहे, मराठी भाषेचा मंत्री आहे आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझं देखील हेच म्हणणं आहे की जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी बोलता आलं पाहिजे। जसं परराज्यातले काही अधिकारी महाराष्ट्रामध्ये येतात परंतु त्यांना ट्रेनिंग देत असताना असं सांगितलं जातं की मातृभाषा शिकली गेली पाहिजे, ते जसं मराठी शिकतात तसं बाकीच्यांनी देखील मराठी शिकावं ना। त्याच्यामध्ये का मराठीबद्दल ॲलर्जी असण्याचं काही कारण नाही। आणि प्रताप सरनाईकांनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांनी प्रत्यक्षात उतरून दाखवलेला आहे। फक्त मराठीवर शिवसेना राजकारण करत नाही याचं हे प्रतीक आहे। आता कुठच्या नाट्य संकुलाची भाडं वाढ होऊ नये अशी त्यांनी मागणी केली मला माहीत नाही। परंतु मुंबईमध्ये जर यशवंत नाट्य मंदिर जे आमच्या स्वतःच्या मालकीचं आहे त्याचं भाडं फक्त 10,000 रुपये आहे। आज मी रत्नागिरीमध्ये आहे, इथलं देखील नाट्यगृह AC सकट जर वापरायचं गेलं तर त्याचं देखील भाडं कमी आहे। आम्ही हे सोलारवर आणलेलं आहे, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी भाडी कमी झालेली आहे। मुंबईमध्ये काही नाट्यगृह ही आवाच्या सवा भाडी घेत आहेत याची देखील मला कल्पना आहे। महानगरपालिकेला त्याबाबतीत आम्ही विनंती करू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।